आता मात्र हुक करतोय, थोडा उसवी घेतलेला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. स्वतः या ठिकाणी रवी पवार सर, या ठिकाणी सुबोध गडसे यांना आपण पाहतोय. आणि या ठिकाणी एक डिक्लेअर, त्यामुळे दोन पहिल्या चेंडूवर आणि दुसऱ्या चेंडूवर एक अशी 3 धावा आपल्याला पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळत आहेत. एक सुंदरसं खेळाडू कक्ष आपण पाहतोय. कैलासवासी महेश पेडणेकर, कैलासवासी प्रसाद गाडी, स्ट्रायकर एंडला अवी परब आणि समोर सुबोध गडसे सर सज्ज आहेत. चला तिसरा चेंडू वेदस्तू. आता मात्र फुलर लेंथ यॉर्क केला होता बरोबर बॅटच्या खाली. पहिला चेंडू थोडा ऑफ स्टंपरचा होता, दुसरा निश्चित किंचितसा उसळी घेणारा ज्याला हुक केलं, आणि तिसरा चेंडू बॅट्समनचं फुटवर्क ओळखलं आणि त्यानुसार यॉर्क केला होता जो फुलर लेंथ टाकला. 3 चेंडू 3 धावा. फुल टॉस, लो फुल टॉस, टायमिंग प्रॉपर आणि निश्चितपणे धावसंख्या 1 धावसंख्या या ठिकाणी आवश्यक आहे. जसं मगाशी प्रसाद परब सरांनी उल्लेख केला की जर आपण या परिसरात पाहिलं तर बंद ग्राउंड आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून बॅटिंग करावी लागतं की कोणता बॉलर आहे, त्याचा टप्पा काय आहे, पॉइंटला ऑन साईडला कुठे धावा मिळू शकतात, लेन काय बॉलची, माझं फुटवर्क काय असू शकतं, एखादा शफल होऊन ट्राय होऊ शकतो का, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. 4 बॉल आणि 4 रन्स आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्यावर 2, नंतर 1, नंतर डॉट, नंतर 1. पुढचा बॉल वेदस्तू तू प्रथमेश. आता मात्र बॅटची एज ऑन दी अप खेळायला गेले निश्चितच प्रथमेश. 5 बॉल 5 धावसंख्या आपल्याला या बॉलवर देखील आपण 1 धाव पाहतोय आणि धावसंख्या 5. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला आकाश. पहिलं षटक जे आपण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. शेवटचा बॉल स्ट्राईकला प्रथमेश आणि आता मात्र पॉइंटला मिळतोय निश्चितच 2 धावा. थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता किंचितचा चेंडू, त्याला दिशा दिली. टायमिंग होतं समोर खेळायचं, कारण व्ही मध्ये खेळणं तितकंच तुम्हाला आवश्यक आहे. आणि यासाठी मगाशी म्हटलं की तुम्हाला लेंथ चांगली टाकावी लागेल, कारण फलंदाज ट्राय करणार समोर खेळायला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या 7. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मीत 13 वेदस्तू ज्याने पहिलं षटक हाताळलं. आणि आता आकाशला स्ट्राईक मिळते. प्रथमेश आणि आकाश ही आपण ओपनिंग जोडी पाहतोय, सलामीची जोडी, आघाडीची जोडी. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. पॉइंटला खेळाडू आहे, कव्हर सिली मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट आहे. कॅचिंग पोझिशन मध्ये कॅच रोहनला आपण ठिकाणी पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. आणि एक खेळाडू आपण डीप कव्हर नाही मात्र डीप वाईडिश लॉंग ऑन जो पलीकडे आपण पाहतोय. निश्चितपणे एक आगळ्या वेगळ्या प्रकारची आपण शैली. ड्रेस कोड जबरदस्त आहे, प्रॉपर ड्रेस कोड मध्ये ब्लू जर्सी मध्ये आपण पाहतोय फिल्डिंग करणारा संघ. ज्या संघाला आपण पाहतोय साई स्ट्रायकर्स आणि रेड जर्सी मध्ये आहे मीत 13. तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मोहित, स्वतः कर्णधार. पहिला चेंडू आणि सोपा, झेल होणार का? थोडा लेट पॉज घेतला स्टार्ट. निश्चितपणे बॉलवर नजर नव्हती, नक्की चेंडू कुठे गेला, मात्र पंचांचा इशारा येतोय 2 धावा. इट्स रिअली चान्स हॅज बीन ड्रॉप. पण बॉल पुढे पडला, थोडी स्टार्ट घेतली असती तर हातात होता बॉल. आणि पहिल्याच बॉलवर मोहितने सर्वांना प्रभावित केलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला समोर, ज्या ठिकाणी म्हटलं होतं की कव्हर आहे, मात्र मागे जर आपण पाहिलं तर डीप लॉंग ऑफ एक आहे. लॉंग ऑनला एक खेळाडू आहे, एक शॉर्ट कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट मिड विकेट आहे. आता मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग पण आपण एक पाहतो, ज्या ठिकाणी रोहन आहे स्वतः. पुढचा बॉल. ओ क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर किती राईज झाला, त्यामुळे गोलंदाजाला देखील पोषक खेळपट्टी आहे. नुकतंच म्हटलं की थोडीशी आपण सावलीखाली खेळपट्टी पाहतोय, मग जसं ऊन येईल निश्चितपणे दोघांना ऍडव्हान्टेज मिळेल. उसवी घेतलेला चेंडू थोडासा ऑफ कटर, टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा.
कॅल्क्युलेशन निश्चितच दोघांचं वेगवेगळं आहे. प्रथमेशला आपण पहिलं षटक हाताळताना पाहिलं, ज्यावेळेस त्याने ड्राईव्ह पॉइंटला केले फटके, त्यानंतर एक हुक केला. आणि आता आपण अंपायर मगाचे 2 आहेत की 1? संख्या 9 अभि परब सर आणि आपण पाहतोय सुबोध गडसे. पुढचा बॉल आता मात्र शॉर्ट मिड विकेटला. या खेळाडूंना अलर्ट राहावं लागेल. शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन और शॉर्ट मिड विकेट. दी आर दी प्लेसमेंट्स वेर यू मस्ट बी अलर्ट, कारण केव्हाही बॉल हातामध्ये येऊ शकतो जर मिस टाइम झाला तर. आणि शॉर्ट मिड विकेटला चेंडू आला. डॉट चेंडू, निर्धाव. धाव संख्या 9. ऑफ स्टंपरचा चेंडू थोडा बाहेर निघणारा, शरीरापासून दूर खेळले, मात्र डिक्लेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाहीये, पळून काढायचे आहेत. आणि निश्चितच बॉल आपण डॉट पाहतोय. आणि एक मात्र पाहायला मिळते की मोहितचा टप्पा छान पकडून ठेवलेला आहे. थोडा गुड लेंथ वरून एक आतमध्ये आणला, एक थोडंसं बाहेर आपण पाहिला. आणि कॅल्क्युलेशन छान पाहायला मिळते. आणि जसे 2 बॉल बाहेर काढले, लगेच रोहनने क्षेत्ररक्षणात बदल केले. फ्लाइंग स्लिप. आणि आता मात्र पुन्हा एकदा मिड स्ट्राईकला रनआउटची संधी मिळणार का? मात्र 1 धाव. आणि या 1 धावेने धावसंख्या आता मात्र पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 10. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहोत. आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा निर्णायक चेंडू. कारण मगाशी जसं प्रसाद परब सरांनी म्हटलं की भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशनने खेळ करावा लागेल. आणि ते कॅल्क्युलेशन आत्ता आवश्यक आहे, कारण समोर बॉलर कोणता आहे, आपल्याला कोणते स्ट्रोक खेळायचे आहेत. ओव्हर्स लक्षात घेऊन स्ट्राईकला आकाश. ओव्हर पिच चेंडू थोडा लेट खेळले, बॉल टप्पा पडला. त्या क्षणी जर फुटवर्क दाखवलं असं निश्चितच एक चांगलं मोबाईलला नेटवर्क मिळालं असतं. मात्र निश्चितच बॉलला नेटवर्क मिळू शकलं नाही. मात्र षटक क्रमांक समाप्त होते 2. आणि धावसंख्या 10. पहिल्या ओव्हरचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर पहिल्या ओव्हरमध्ये खूप छान बॅटिंग जशी प्रथमेशने केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील स्टार्ट छान होता. मात्र एक संधी होती, पहिल्याच बॉलवर आउट केलं असतं आणि ती संधी मिळाली होती मोहितला. मात्र थोडा लेट स्टार्ट होता, त्यामुळे 2 धावा मिळाल्या. आणि आता 2 धाव ओव्हर नंतर आपण 10 संख्या धाव पाहतोय, जी एकूण धाव संख्या आहे. जे पुढील देखील संघ आपण पाहतोय, ज्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे, या देखील संघाने तयार राहायचं आहे. चिंतामणी, शारदाई 11 या संघांमध्ये आपण पुढचा सामना पाहणार आहोत. या स्पर्धेसाठी भुवन तिवारी जे आमचे क्रिकेटचे स्कोरर आहेत, रवी पवार सर, सुबोध गडसे सर आणि अभि परब सर पंच म्हणून कामगिरी पाहतायत. आणि गोलंदाज आता येतोय एक उंच पुरासा गोलंदाज, ज्याची हायम ॲक्शन आहे. आणि अशा गोलंदाजांना या ठिकाणी खूप ॲडव्हान्टेज मिळणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे आणि जबाबदारी असेल प्रथमेशवर. प्रथम सुरुवात करावी लागेल, ज्या प्रकारे एक आक्रमण अटॅक, कारण या ओव्हरमध्ये मॅक्झिमम तुम्हाला धावा कव्हर कराव्या लागतील. धावसंख्या 10. पहिलाच बॉल लेग साइडला आपण पाहतोय, बिहाइंड द विकेट आपण पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग 2 धावा. या 2 धावाने धावसंख्या 12. पहिलाच बॉल मिडल लेग स्टंपरचा होता. बॅट्समन वेट करत होते आणि वेटिंग करून टायमिंग केलं. अप्रतिम फटका प्रथमेशकडून. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकते 12. आणि पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आले, त्यामुळे मॅक्झिमम रन्स या ओव्हरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न असेल. तो फलंदाज प्रथमेश आणि आकाशचा संघ मी 13ला आपण बॅटिंग करताना पाहतोय. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीशी साई स्ट्रायकर्स. अपेक्षा करत होता बाउन्सची, बॉल खाली राहिला आणि जी अपेक्षा होती त्या अपेक्षित बाउन्स नव्हता. अर्पित करंगुटकर आपण यांना पाहतोय गोलंदाजी करत असताना. आपल्या उंचीचा चांगला फायदा मिळतोय, कारण ज्या प्रकारची हायम ॲक्शन आहे या पिचवर जर गुड लेंथवर स्पॉट आपण हिट केला तर बॅट्समनला तुम्ही अडचणीत आणू शकता. दुसऱ्या बाजूला प्रथमेश बॅटिंग पॉवर प्लेमध्ये बघूया कशा प्रकारे सामोरं जाईल.
वाट पाहिली आणि वाट लावली. चेंडू जातोय 2 धावांसाठी. थोडासा मार्जिन ऑफ एरर आपल्याला पाहायला मिळाला. थोडा अजून जर हिट झाला असता वरती तर निश्चितपणे चौकार मिळू शकला असता. आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आक्रमण करतोय तो म्हणजेच प्रथमेश. कॅल्क्युलेशन चालू आहे. जसं ओपनिंग जोडी म्हणजे निश्चितच तुम्हाला एक चांगली सुरुवात द्यायची असते आणि ती सुरुवात देण्यासाठी आपण प्रथमेश आणि आकाशला पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते 2 धावांनी. 14 आपण पाहतो बिग बॅच चिंचपोकळी सीझन 12 पहिला सामना श्री साई स्ट्रायकर्स विरुद्ध मिथ 13. पुढचा बॉल आणि मिस टाइम होतोय स्ट्रोक. मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्या 16 आणि धावसंख्या 16. प्रेक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा. आपण बिग बॅच चिंचपोकळी सीझन 12चा दैदिप्यमान सोहळा पाहतोय. सुंदर असं आयोजन नियोजन जरी छान अशी जी आपण व्यूहरचना पाहिली मैदानाची तरी सुद्धा सुंदर असं आयोजन. पुढचा बॉल आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू समोरच्या दिशेला 2 धावांसाठी क्लिअर करायचं आहे. थोडंसं मगाई जसं ऑन साईडला आपण पाहिलं स्क्वेअर लेगला थोडासा वरती लागला चौकार आला असता. हा जो वरून गेला असता तर निश्चित 6 होते. त्यामुळे खूप चांगली बॅटिंग करतोय. टाइम छान करतोय. बॉल बॅटवर चांगले घेतोय आणि स्ट्रोक देखील चांगले मारतोय. धावसंख्या 18. षटक क्रमांक 3 जे पॉवर प्लेचं षटक आहे आणि बॉल झालेत 5. पुन्हा एकदा हुक आणि बघूया बुक करतोय का. पंचांचा निर्णय येणार. 2 धावांनी 2 धावांनी धावसंख्या 20. अप्रतिम गोलंदाजी चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. बॅटिंग पॉवर प्ले होता आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये निश्चितच आपण पाहिलं की छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. बॅट्समनला जास्त रूम दिला नाही. 6 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं धावसंख्या 20 पाहायला मिळाली. 20 for the loss of 0 wicket in the third over has been completed. The first match is going on between Shri Sai Striker versus Me 13. Shri Sai Strikers ने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. Me 13 आता स्ट्राईकला आकाशला आपण पाहतोय. प्रथमेश जर आपण पाहिलं तर वैयक्तिक प्रथमेश खेळतोय ज्याची वैयक्तिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 17. तर आकाश 6 बॉल 3. पुन्हा मोहित चावडा या ठिकाणी सज्ज होतोय. 6 षटकांचा सामना आहे. संघासाठी वैयक्तिक हे दुसरं षटक घेऊन येतोय. हॅलो. जसं आपण बघतो की प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये काही नवीन नवीन बदल असतो. यावर्षी आपण काही इम्प्लिमेंट केल्या गोष्टी इम्प्लिमेंट अशा प्रकारे आहेत. फक्त खेळाडूंसाठी नाही ऑडियन्ससाठी त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा आपण भरपूर प्रतिष्ठित या स्पर्धेमध्ये ठेवलेले आहेत. पारदर्शक या स्पर्धेमध्ये ठेवले आहेत आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून राजेश आपल्याला पाहायला मिळेल. लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रत्येक मॅचच्या नंतर एक लकी ड्रॉ ओपन केला जाणार आहे. प्रत्येक मॅच नंतर एक लकी ड्रॉची ते मात्र ओपन केला जाईल आणि बघायचं त्या ठिकाणी कोणाचं नाव निघणार आहे. हे लकी ड्रॉ ओपन आहे पूर्णपणे. फक्त खेळाडूंसाठी नाही प्रेक्षकांसाठी नाही सर्वांसाठी आहे. आणि ही सर्व नावं आपण नमूद केली आहेत किंवा त्या बॉक्समध्ये बंदिस्त केली आहेत. फक्त प्रत्येक मॅच नंतर बक्षीस काय ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. त्याचं आपण निश्चितच अनाउन्समेंट करू. एक सामन्यानंतर त्याची आपण ते अनाउन्समेंट करणार आहोत. प्रत्येक सामन्यानंतर एक लकी ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. फक्त सेमीला पैठणी आणि फायनलला LCD TV आहे. असं पारितोषिक आपल्याला सेमी आणि फायनलमध्ये बघायला मिळणार आहे. पण बाकीचे आपण कॉन्सोलेशन प्राइजेस बघणार आहोत प्रत्येक मॅच नंतर. धन्यवाद प्रसाद परब सर. आणि गुड न्यूज सर्व प्रेक्षकांसाठी विशेष या ठिकाणी माहिती दिलेली आहे की प्रत्येक मॅच नंतर एक लकी ड्रॉ काढला जाईल. त्यामध्ये भाग्यवान विजेत्याला सुंदर असं बक्षीस दिलं जाईल. सेमीफायनलला पैठणी आणि त्यानंतर LCD TV जे फायनलला ग्रँड फिनाले बंपर धमाका लकी ड्रॉ. गोलंदाजीसाठी येतोय मोहित. संघासाठी 4था आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. अलॉंग विथ द कार्पेट मारलेला फटका. चांगले क्षेत्ररक्षण आणि प्रथमेशला पाहिलं आपण. आता आकाशला पाहतोय. आकाशला देखील आक्रमण कारण 4थं षटक आहे. पहिली जोडी मैदानावर आहे. कुणाला तरी एकाला गिअर चेंज करावा लागेल आणि मोहितला देखील कल्पना आहे की यानंतर
स्ट्राईक रेट वाढणार फलंदाजचा, म्हणून स्वतः त्या ठिकाणी आले चौथं षटक घेऊन. पुढचा बॉल मोहित. Oh, that's a beautiful delivery. That's kind of length is really hitting. आणि लक्षच नव्हतं, संधी मिळू शकली असती. आकाशला तेच सांगतोय प्रथमेश, एक धाव मिळू शकली असती. धाव संख्या 21, षटक क्रमांक 4. कारण एक संधी समोर होती ज्यावेळेस आपण पाहिलं मिडॉनच्या पलीकडे लॉंगॉनला जो स्ट्रेट फटका खेळले होते. बघूया कशा प्रकारे सामोरं जाईल आकाश. गोलंदाज मोहित सज्ज. षटकातील पुढचा बॉल. हेलिकॉप्टर संधी मिळणार का? एक धाव तर पूर्ण केलेली आहे. उंच पुरा असा खेळाडू त्या ठिकाणी येतोय अर्पित. बॉलला आता मात्र व्यवस्थित जज करतोय. मगाशी संधी होती ज्यावेळेस मोहितच्या पहिल्या बॉलवर थोडासा मागे होता. मात्र प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असेल, कारण प्रत्येक मॅच नंतर लकी ड्रॉ कुपन आणि बाहेर देखील प्रेक्षक आहेत, त्यामुळे खरी कसोटी खेळाडूंची देखील आहे. क्षेत्ररक्षक पलीकडे फिल्डिंग करण्यासाठी. धावसंख्या 22, बॉल झाले 4. चौथ्या षटकातील 4 बॉल. 4.4 22. कुठेतरी बॅट्समनला आक्रमण करावं लागेल, काउंटर अटॅकवर यावं लागेल. गोलंदाज सज्ज मोहित. स्ट्राईकला आता मात्र प्रथमेश. आता मात्र सुंदर पद्धतीने खेळून काढतोय. मात्र बिहाइंड विकेट असेल तर बघूया पंचांचा इशारा. 2 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्हाला निश्चितपणे मॅक्झिमम रन्स मिळू शकतात. आणि या ठिकाणी बॉल बॉल धावसंख्या 24. शेवटचा बॉल बाकी आहे. बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी आता संधी मिळणार आहे. मॅच बॉल आला तर मॅच बॉलच आपण घेणार आहोत. शेवटचा बॉल. प्रथमेश सज्ज होतोय. धावसंख्या टोटल 24. 6 षटकांचा सामना आहे. 60-70 करण्याचा मानस होता. आणि उंच हवेत मारलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये, घोषित क्षेत्रामध्ये. 2 धावांसाठी आणि 2 धावांनी धावसंख्या 26. आणि कॅप्टन आपण पाहतोय संघाचा प्रथमेश, आणि आयकॉन आपण पाहतोय ज्या ठिकाणी वर्धन, याला आपण पाहणार आहोत. वर्धन कॅप्टन आहे. हां, प्रथमेश आयकॉन. व्यवस्थित सांगा. चला तर 4 ओव्हर नंतर धावसंख्या आपण पाहतोय टोटल 26. कारण टॉससाठी वर्धन आले होते. आणि आता 12 बॉल्समध्ये किमान एक 16-20 धावा आवश्यक आहेत. ज्या प्रकारची सुरुवात आहे सकाळच्या सत्रामध्ये. बघा आता हळूहळू जी सावली होती खेळपट्टीवरची थोडीशी कमी झालेली आहे. त्यामुळे जशी दुपारचं सत्र होईल सुंदर पद्धतीने आपल्याला खेळपट्टी पाहायला मिळेल. चांगलं उन्हामध्ये अजून टणक जे बॅट्समनला पॅराडाईज बनेल. सकाळच्या सत्रामध्ये 2-3 बॉल आपण पाहिले जे उसळी घेणारे पाहायला मिळाले, जे अर्पितचे होते. आणि अर्पितकडून निश्चितपणे अपेक्षा असेल संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या प्रकारच्या उंचीचा खेळाडू होता गोलंदाज, कारण अशा खेळपट्टीवर तुम्ही हिट जेवढा करता तेवढा बॉल राईज होतो. आणि आता गोलंदाजसाठी तो डावखुरा गोलंदाज 5वं षटक घेऊन मयुरेश. वेगवेगळं क्रिकेट आपण पाहिलं तर गणेश गल्ली, लालबाग, त्यानंतर आपण पाहिलं तर खतरनाक, शशी ब्राईट, कित्येक मोठमोठे संघ ज्या परिसरामध्ये आपण पाहिलं. परेलपासून लालबाग, भायखळा, गणेश गल्ली, चिंचपोकळी, करी रोड. पुढचा बॉल. आणि सुंदर पद्धतीने चेंडूला खेळून काढलं आकाशने. बघूया पंचांचा इशारा येतोय. 1 धाव. धावसंख्या 1 धावने पुढे सरकते 27. आणि आकाशला प्रथमेशने कान मंत्र दिलेला आहे की बॉलची लेंथ तुम्हाला ओळखावी लागणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल थोडासा किंचितसा गुडलेनचा थोडा मागे होता, जे चेंडूला बॅकफुटला जाऊन खेळले. धावसंख्या 27. पुढचा बॉल. आणि रिव्हर्स कुठे खेळायला गेले? समोरच्या दिशेला. सोपा झेल होणार अर्पित. ओ, जीवनदान. दॅट शुड बी टेकन बट अनफॉर्च्युनेट. क्रॅच हॅज बीन डॉप आणि जीवनदान मिळाले. 2 धावा मिळत आहेत. रिव्हर्स खेळायला गेले होते, मात्र रिव्हर्स देखील कशा पद्धतीने बॅकलिफ्ट आणि स्विंग ऑफ द बॅट त्याचा होता फॉलो थ्रू.
जेणेकरून समोर गेली. त्याला खेळायचं होतं पॉइंटला, ज्या बिल्डिंगच्या वरून. धावसंख्या 29. पुढचा बॉल मयुरेश कदमचा बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. प्रत्येक खेळाडूचं कौतुक करतोय मोहित चावडा जो कर्णधार आहे. आणि मयूर पण आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. बॅट्समनला थोडंसं बांधून ठेवलेलं आहे. मात्र फिरकीचा जादूगर व्हावं लागेल. आणि फिरकीची जादू असेल तर फलंदाजाला देखील ते टेम्परामेंट आणि ते पदलालित्य दाखवावं लागेल, ज्या माध्यमातून समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळू शकतात किंवा ऑन साईडला. आता मात्र मिळाली संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 31. षटक क्रमांक 5. 4.4 31. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. किमान 4 ते 5 धावा अपेक्षित आहेत, जेणेकरून ही धावसंख्या 36-37 पर्यंत गेली. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जर 13 ते 15 धावा निघाल्या तर 50-52 आपल्याला धावसंख्या पाहायला मिळू शकते. धावसंख्या 31. पुढचा बॉल मयुरेश थोडा बॅटच्या खालच्या टोला लागला. बघूया 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वर. सलामीची जोडी अजूनही मैदानावर आपण पाहतोय. प्रथमेश आहे, आकाश आहेत. दोघंही प्रयत्न करतायत. कधी कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे, कधी ऑन साईडला बॅकफुटला जाऊन पूल करतायत. 3 ते 4 फटके आपण प्रथमेशचे हुक करताना पाहिलेत. मात्र अजूनही तुर्तास तरी तो पहिला चौकार या स्पर्धेतील बिग बॅश चिंच पोकळी 2026 12व्या पर्वाचा आपल्याला पाहायला मिळालेला नाही. आणि तो निश्चितपणे या उर्वरित ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. किंवा पहिली विकेट जी अजूनही आलेली नाही आहे, ज्या प्रकारची पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतोय. सलामीची जोडी 32 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होते मयुरे. स्ट्राईकला प्रथमेश. षटकातील पुढचा चेंडू. शेवटचा बॉल ऑन दी अप, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. इट्स अ मॅक्झिमम 6, अ बिग बॅश 6. 6 धावा. षटकार. स्ट्रोक बनवला, याला म्हणतात इम्प्रुव्हायझेशन. थोडं पुढे गेले, समोर सरळ बॅटने मारलेला फटका आणि सुंदर आपल्याला पदलालित्य पाहायला मिळाले. बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन चेंडूला पाठवलं समोर. षटकार. धावसंख्या 38. पहिला षटकार प्रथमेशच्या बॅटमधून आलेला आहे. संघाचा आयकॉन खेळाडू आपल्या संघाचा नाव लौकिक वाढवताना, स्वतःचं नाव लौकिक वाढवताना ज्याची गरज आहे संघाला. आणि आता स्ट्राईक रेट वाढवणं गरजेचं आहे फलंदाजाने देखील, कारण शेवटचे 6 चेंडू किमान 12 ते 15 धावा अपेक्षित आहेत या ओव्हरमध्ये. आणि त्या जर निघाल्या, मी विनंती करतोय चिंतामणी आणि शारदाई या दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी तयार राहायचं आहे. शारदाई 11, चिंतामणी आणि शारदाई 11. या स्पर्धेच्या निमित्ताने संतोषदादा राऊत ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि त्यानंतर या स्पर्धेला आज सुरुवात आपण होताना पाहिली. व्यासपीठावर समोर आपण पाहतोय बिग बॅश, जे आमचं प्रमुख व्यासपीठ, ज्या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आज उद्या 2 दिवस निश्चितपणे आपल्याला ज्यांचं सौजन्य पुरस्कर्ते जे लाभलेले आहेत त्यांची आपल्याला उपस्थिती आणि प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन एक युवा खेळाडू आयुष. पहिला बॉल आकाशसाठी. पहिला स्लोवर 1 चेंडू आणि चेंडू जाईल डिक्लेअरमध्ये. 1 धावेसाठी. धावसंख्या 39. याच ओव्हरला टार्गेट करावं लागेल आकाश आणि प्रथमेशला. प्रथमेशचा एक सुंदर असा फटका आपण पाहिला समोरच्या दिशेला, ज्या स्पर्धेतला पहिला षटकार. आणि निश्चितपणे जी धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 39. पुढचा बॉल आयुष. ऑफ स्टंपच्या बाहेर. बघूया पंचांचा इशारा काय तो. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. आणि वाईडला प्लस येतोय. वाईड +1, 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या पहिला आपण वाईड आणि पहिली अवांतर धाव पाहतोय. धावसंख्या 41. 41. रोहनला आपण पाहतोय ज्या प्रकारे इंज्युअर असल्यामुळे बघा तरी सुद्धा संघासाठी महत्त्वाची कामगिरी बजावतो, कारण मास्टर माइंड आहे. महत्त्वाचा खेळाडू तुमचा टीममध्ये असणं देखील तितकंच आवश्यक आहे.
कित्येक वेगवेगळ्या दर्जेदार खेळाडू आपण पाहतो या स्पर्धेत खेळत असताना. आता मात्र वॉट अ शॉट, बॅटला बॉल लागला आणि चेंडूवर 6ची मोहर, चेंडू सीमा पार. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. जसं म्हटलं होतं 52-55, आता हळूहळू ही धाव संख्या 55-60 जे वर्धन म्हटला होता. फणसे बिल्डिंगच्या उजव्या बाजूला ज्या ठिकाणी त्या पार्किंग केलेल्या ज्या गाड्या आहेत त्या थोड्या कृपया काढायच्या आहेत. फणसे बिल्डिंगच्या खाली जिथे पार्किंग आहे तिथे ज्या गाड्या आहेत मोटरसायकल त्या थोड्या साईडला करा प्लीज. आणि आता अर्पित स्लिपमध्ये येतोय. प्रथमेश इंद्रे आयकॉन खेळाडू स्ट्राईकला, धाव संख्या 47, 2 बॉल, अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर. धाव संख्या वाईटने पुढे सरकते. अवांतर धाव, दोन्ही पंच समांतर करतात. हा धाव संख्या 48. टप्पा ओळखून गोलंदाजी करावी लागेल कारण शेवटचा निर्णायक षटक तुमच्या हातामध्ये बॉल कर्णधाराने सोपवलेला आहे. जबाबदारी आहे आयुषवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच, हेलिकॉप्टर बरोबर आमच्या सेंटर कॅमेऱ्याला मानवंदना देताना 1 धाव. मात्र समोर चेंडू जर तुम्ही टाकलात तर बॅट्समन सोडणार नाही. लेंथ आपण पाहतोय जी बॉलर या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न करतो आणि तसंच चांगलं पदल आली ते दाखवतोय फलंदाज. फुटवर्क छान आहे, टायमिंग आहे आणि काही स्ट्रोक बनवतोय. वेल एक्झिक्युशनमध्ये षटकार पाहिला होता आपण. 49 षटकातील पुढचा बॉल. आणि आता मात्र निश्चितपणे 6. मी म्हटलं होतं समोरची लेन टाकू शकत नाही तुम्ही. डोंट बोल सच अ लाईन अँड लेन टू प्रथमेश इंद्रे. इज काइंड ऑफ अ आयकॉन प्लेयर अँड व्हॉट अ ब्युटिफुल एक्झिक्युशन वन्स अगेन ओव्हर द लॉंग ऑफ बिग वन. 6 रन्स. 55. या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या 3 षटकार आलेले आहेत, 2. एकूण धाव संख्या आपल्याला 55 पाहायला मिळतात आणि निश्चितपणे हळूहळू ही धाव संख्या आता जी अपेक्षा होती वर्धनला त्या दिशेने, कारण कर्णधार म्हणाले ते 60-70 पर्यंत जाऊ. 4 बॉल झालेत, 55 झालेले आहेत. मात्र जर तुम्ही जर समोर ओव्हर पिच चेंडू टाकलात, हाफ व्हॉली बनवतायत बॅट्समन आणि जास्त काही फक्त डावा पाय पुढे काढून सरळ समोरच्या दिशेला एक हेलिकॉप्टर पाहिला आणि त्यानंतर 2, एक लॉंग ऑनच्या वरून आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या वरून. धाव संख्या टोटल 55 बिनबाद. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित आहे, बघूया. आयकॉन प्लेयर अप्रतिम बॅटिंग करताना प्रथमेश. पुढचा बॉल आयुष. अजून एक संधी, मात्र बघूया डिक्लेअर मध्ये जाणार का. आणि या दरम्यान 2 धावा पाहायला मिळतात. या 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते 57-57. खूप खर्चिक ओव्हर आपण पाहिलं. या ओव्हरमध्ये खूप महागडं षटक, कारण जवळपास आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये धाव संख्या आल्यात आत्तापर्यंत 19. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत आणि आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ आयकॉन मला का घेतले या संघात याचं तंतोतंत उदाहरण सादर करतोय प्रथमेश इंद्रे. शेवटचा बॉल, धाव संख्या 57. आणि थोडासा बॉटम हँड थोडासा कमी लागला, अन्यथा हा देखील षटकार होऊ शकला असता. आणि धाव संख्या 58. 59 धावांची गरज आणि प्रथमेशला देखील कल्पना आहे थोडासा जर लेट खेळून झाला असता तर निश्चितपणे समोर अजून एक षटकार पाहायला मिळाला असता. आणि वर्धन जसं म्हणाला होता 60 पर्यंत जाऊ, 58 तर निश्चितच झालेले आहेत. 59 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि पहिल्या जर आपण इनिंगचं विश्लेषण करायचं म्हटलं तर संत अशी सुरुवात होती. पहिल्या ओव्हरमध्ये 7, त्यानंतर बॉल टू बॉल आली, 10 आले, त्यामध्ये 3 धावा. जबरदस्त षटक मोहितचं. त्यानंतर पुन्हा एकदा अर्पितचं षटक पाहिलं, पुन्हा मोहित आला, त्याने कमबॅक करून दिलं. आणि 4थ्या-5व्या षटकामध्ये ज्या प्रकारे मयुरेश आणि आयुष 2 युवा खेळाडू ज्या 2 ओव्हरमध्ये जी धावसंख्या 4 ओव्हरमध्ये कुठेतरी 24-25 पर्यंत होती, तिला अचानक उसळी मिळाली आणि ती धावसंख्या निश्चितपणे आपल्याला जाऊन पोचताना पाहायला मिळाली, ती म्हणजे 30 ते 32. शारदाई 11 आणि चिंतामणी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. आमच्या स्पोर्ट्स कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतोय, प्लीज गेट रेडी फॉर द टॉस.
पुढील मॅचचे दोन्ही कॅप्टन ओके, तर स्पोर्ट्स कमिटी टॉस करून घेतील. चला, शारदाई 11 चिंतामणी या दोन संघांमध्ये पुढील आपण सामना पाहणार आहोत. ज्या ठिकाणी टॉस नाणेफेक होईल आणि आपण पाहतो बिग बॅश चिंच पोकळी सीझन 12 या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून उपस्थित जे प्रेक्षक आमच्या टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. केशरी, मस्त गावरान, प्रवीण विनया, विजय राणे, चिंतामणी नेटवर्क, अक्षय गोठणकर, प्रारंभ कलेक्शन प्रोप्रायटर श्री वैभव पवार, बाईक पॉईंट श्री राहुल नार्वेकर, आधारस्तंभ श्री सिद्धेश कानविलकर, श्री समर्थ ऑप्टिकल, स्वागत कॅटरर्स सुधीर भाऊ पवार, रायझिंग चॅम्प, स्टॉकिस्ट ऑफ टेनिस क्रिकेट बॅट, चिंतामणी वडापाव श्री संतनू हिरलेकर, मराठी युवा उद्योजक, नैवेद्य कुमार नैवेद्य, योगेश पाटील, एटोमयस इव्हेंट, रिद्धेश गावडे, त्रिमूर्ती डेकोरेटर्स, लिव्ह मेड फॉर लिव्हिंग श्री अथर्व सावंत, युवा मराठी उद्योजक, लक्ष्मीदीप आर्ट, संदीप भिकाजी मोरे, बाबा कोला श्री सुशांत सावंत आणि स्पोर्टी सॅक भगवान सावंत या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार, ज्यांचं सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. सर्व संघाचे संघमालक. टॉस होतोय. कॅमेरामॅन त्या ठिकाणी सज्ज आहेत. मी त्यांना विनंती करेन, आमचे जे पॉईंटला ऑफ साईडला जे कॅमेरामॅन आहेत तुम्ही स्टेज कव्हर करायचं आहे. ज्या ठिकाणी टॉस होतोय चिंतामणी विरुद्ध शारदाई 11. तर बघूया. चला, बॅट्समन पाठवायच्यात लवकर. श्री साई स्ट्रायकर्स. चला, टॉस होतोय. संतोषदादा राऊत यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे आणि टॉस संघ जिंकलेला आहे. बघूया चिंतामणी शारदाई 11. शारदाई 11 टॉस जिंकलाय आणि काय घेतलं आपण? शारदाई 11 बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शारदाई 11 विरुद्ध चिंतामणी या दोन संघांमध्ये टॉस झालेला आहे. शारदाईने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले चिंतामणी. पहिल्या मॅचचा दुसरा डाव सुरू होतोय आणि ऐकूया नुकतंच ज्यांनी बेंगलोर या ठिकाणी डीडी स्पोर्ट्स डीडी नॅशनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आमच्या समालोचकांसाठी अभिमानाचा क्षण असतो. ज्यावेळी डीडी स्पोर्ट दूरदर्शन नॅशनलला आमचे समालोचक आणि सिनियर समालोचक म्हणून ज्यांचा उल्लेख मी करेन, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी, सुप्रीमो ट्रॉफी ज्यांच्यासोबत आम्हाला करण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्रातील भारतातील मोठमोठ्या स्पर्धा, मग सांगे प्रीमियर लीग असेल, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, या निश्चितपणे ज्यांच्या आवाजाने समृद्ध झाल्या असे आमचे सिनियर कॉमेंटेटर समालोचक मित्र प्रसाद परब सर यांना विनंती करतोय की या दुसऱ्या पर्वामधील निश्चितच दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, धावतं समालोचन ऐकण्यासाठी जाऊया प्रसाद परब सरांकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश कुळे. 59 धावेंचं लक्ष्य, एक चांगलं लक्ष्य इथे सिद्ध केलं मात्र बघतो त्या ठिकाणी सेट केलेलं आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय की म्हणजे समिती 13 या संघाने खूप चांगली बॅटिंग केली. स्ट्रायकिंग एंडला विनू आपण बघतोय. विनूच्या सोबत आले मोहिल चावडा बॅटिंग करण्यासाठी. पंच इशारा करते सामने सुरू होण्याचा. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण बघतो राजेश खूप चांगलं लक्ष्य, एक चांगलं टार्गेट सेट केलंय. 6 षटकांच्या सामने तुम्हाला कमीत कमी 10च्या सरासरीने तुम्हाला बॅटिंग इथे करायची आहे आणि धावा इथे जमवायचे आहेत. लीग फॉर्मॅट आहे त्यामुळे नेट रन रेटवर मॅच जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक रन हा प्रत्येक मॅचमधला खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड इनिंग स्टार्टिंग लेफ्ट हँडेड स्ट्रायकिंगला विनू त्याच्यासोबत मोहिल चावडा आणि पहिलं षटक घेऊन स्वतः संघनायक वर्धान. कोण प्रथमेश शेंद्रेकडे डॉट बॉल. सुरेख सुरुवात वर्धानची, कॅप्टनची. वर्धन मोहिते संगणकाच्या आता चेंडू आहे प्रदर्शन तो घेऊन आलाय. पहिला षटक तो घेऊन आलाय बॉलिंग मार्कवर. बिग बॅश चिंच पोकळी 12th सीझन. नेक्स्ट बॉल वर्धनचा ऑप्शनच्या बाहेर आहे, जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय. बॅट्समनचं फुटर बघा एक्झॅक्टली तो कुठे उभा आहे, पंचांनी तेच बघितलं. सुबोध घडसे पंचांच्या भूमिकेत आहेत आणि त्यांच्यासोबत अवी परब. त्यामुळे पंचांची निवड खूप चांगली करण्यात आली आहे बिग बॅशमध्ये. अनुभवी पंच, एक्सपिरियन्स क्रिकेटर. सध्या आपण बघतोय की या विभागात उपनगरामध्ये आपण जास्तीत जास्त
पंचांच्या भूमिकेत या पूर्णपणे टीमला बघत असतो. त्यांच्यासोबत तिसरे पंच रवी पवार आहेत. मागचे दोनही चेंडू वर्धनने निर्धाव टाकलेत. गुड स्टार्ट. लोड फुल टॉस ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मागे उभा दोन प्रयत्न निश्चित करणार, त्यातली मात्र शंका नाही. धावा अजूनही त्या ठिकाणी बघतो की फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 धावेने विनू खातं उघडतोय. धावसंख्या दाफलकावर बघतोय म्हणजे 2. विनायक शिर्के अर्थात विनू आणि सोबत मोहिल चावडा. प्रत्येक सामन्यानंतर आपण लकी ड्रॉ इथे ओपन करणार आहोत, लकी ड्रॉ उघडणार आहोत. जसं आपण उल्लेख केला की भरपूर सारी पारितोषिकं आहेत. सेमीफायनलच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील, त्यामध्ये पैठणी आहे लकी ड्रॉमध्ये आणि फायनलची मॅच जेव्हा होईल तेव्हा LED TV तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपण बघतोय कॉन्सोलेशन प्राइजेस भरपूर आहेत आणि प्रत्येक मॅचच्या नंतर आपण तो लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. धावसंख्या 2 धावा. विनायक मोहिते ऑन स्ट्राईक. स्लाइस केला हवेमध्ये चेंडू, कव्हर पॉईंटला चेंडू जातो निघून आणि गोशांकी क्षेत्र फक्त 1च धाव. जसं आपण मगाशी उल्लेख केला राजेश की बॅकग्राऊंड्स गोशांकी क्षेत्रातली मैदानं आणि त्या ठिकाणी खेळण्याची एक पर्टिक्युलर एक पद्धत असते. अशा मुवमेंटला तसे एक सेट बॅट्समन असतात, ते फक्त त्या दिशेने खेळतात. धावसंख्या दाफलकावर 3. फलषटक मार्गस्थ आहे वर्धनचं. वर्धन मोहिते. फुल टॉस क्रॉस बॅटेड शॉट आणि पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्र 2 धावेचा फटका. 2 धावेची मदत. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. प्रति षटकामध्ये तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 10 धावा तरी करायच्याच आहेत सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय चिंतामणी वर्सेस शारदाई. शारदाई संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं चिंतामणी संघाला. हो, खूप चांगला चेंडू होता. थोडंसं बोलला याचा एक पाऊल पुढे काढताना चेंडू आपण बघितलं की ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण टायमिंग जमलं नाही या चेंडूवर आणि चेंडू आपण बघतो जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाची अखेरीस धावसंख्या 5 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही येणाऱ्या 30 चेंडूमध्ये करायच्या त्या 54 धावा. 54 रन्स टू विन. एका षटकाकडे आपण जर लक्ष टाकलं तर पहिल्या इनिंगमध्ये 7 धावा कंप्लीट केल्या होत्या. बॅटिंग असताना मित 13 या संघाने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन षटक क्रमांक 2 मध्ये आपण बघतो म्हणजेच अनिकेत येतो. अनिकेत परब बॉलिंग करण्यासाठी. आजचा शेड्यूल जवळजवळ 12 मॅचेसचा आहे. सर्व लीग मॅचेस. एक्झिबिशन मॅच जर पकडली तर एकूण आपण बघू शकाल तर म्हणजेच या पूर्ण स्पर्धेमध्ये लीग मॅच एकूण 16 आहेत. एक एक्झिबिशन मॅच सुद्धा आहे आणि त्यानंतर IPL फॉर्मॅट, क्वालिफायर, एलिमिनेटर, सेकंड क्वालिफायर आणि फायनल असे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्रत्येक संघ अपोनंट टीमच्या टीम बरोबर एक एक मॅच म्हणजे जवळजवळ 4 मॅच खेळणार आहे प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये. अनिकेत परब लेक्सीच्या बरोबर चेंडू आपण त्या ठिकाणी होता ऑनसाईडला पूल केलाय. ते क्षेत्ररक्षक देऊन चेंडू कव्हर करतो पर्यंत मोहिल चावडाला संधी मिळते एकदा तिथे कंप्लीट करण्याची. एका धावाने खातं उघडतंय. धावसंख्या धावफलकर 6 धावा. पहिल्या इनिंगमध्ये बघितलं जवळजवळ 3 षटकार मारले गेले. तेवढे षटकार तुम्हाला मारावे लागतीलच कारण प्रति षटकामध्ये तुम्हाला करायचे त्या 10 धावा सामना जिंकण्यासाठी. 59चं लक्ष आहे. अनिकेत पुन्हा दा स्ट्रायकिंग गेला विनायक साठी. विनायक शिर्के. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. गुड लाईन. हलकासा बाहेर निघतो लेफ्ट हँडरसाठी. लेग कटर बॉल. खूप चांगला चेंडू टाकला. ग्रीप खूप चांगली होती चेंडूच्या भोवती. कंट्रोल चांगला होता आणि अक्षरशः डॉमिनेट करताना चेंडू आपण बघतोय तो थेट प्रथमेशच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. अनिकेत परब सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवर. समोर विनायक. शॉर्ट ऑफ लेंथ लिडिंग एज हवेमध्ये चेंडू झेल उडालाय बिहाइंड स्टंप आणि प्रथमेश चंद्र चूक करत नाहीये. सॉफ्ट हँडमध्ये त्यांच्या सेफ हँडमध्ये चेंडू आणि फलंदाज बाद. पहिलाच धक्का लागलाय. धावसंख्या धावफलकावर 6 असताना एवढं आपण हे चित्र बघितलं की पहिल्या इनिंगमध्ये कुठलाही गोलंदाज विकेट काढू शकला नाही कारण तेवढी संधी दिली नाही. अजिबात संधी दिलेली नाहीये. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं की एकही विकेट न गमावता तब्बल 58 धावा कुठल्या गेल्या 6 षटकांच्या अखेरीस. पण इथे मात्र
अनिकेत परब आपल्या संघाला पहिलं यश मिळवून देतोय, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. स्टंपच्या मागे आयकॉनच्या थ्रू झेलच्या स्वरूपात त्याला बाद केलं आणि वन डाऊन बॅट्समन वेदत्सू राणे, एक ज्युनियर ऑलराऊंडर या संघाचा, स्ट्रायकिंग एंडला. गतवर्षी आज ग्राउंडवर खूप चांगली बॅटिंग आपण बघितली होती, बॅटिंग बघितली, बॉलिंग बघितली वेदस्तूकडून. तो येतोय बॅटिंगला 3ऱ्या क्रमांकावर. कलर कॉम्बिनेशन खूप चांगले. प्रत्येक संघामध्ये आपण बघतोय की टी शर्ट, ट्रॅक, शूज नाही म्हणणार, टी शर्ट, ट्रॅक आणि कॅप, खूप चांगलं कॉम्बिनेशन, कलरचं कॉम्बिनेशन, कॉन्ट्रास्ट कलर बघायला मिळतोय. कॅपचा रंग थोडासा डार्क आहे. आपण बघतो टी शर्टच्या बॉटमला थोडंसं आपण बघतो की लाईट कलर, खूप चांगलं पॅटर्न त्या ठिकाणी वापरण्यात आलाय टी शर्टसाठी. अनिकेतचा पुढचा चेंडू वेदस्तूसाठी. वेदने आल्या प्रहार केलाय, उंच मारलाय, किती लांब गेलाय बघूया, धावा किती मिळतील. पंच कन्फर्म करतायत. किंचित चेंडू कुठे लँड होतोय आणि 2 धावेचा इशारा. 2 धावांनी वेदस्तू खातं उघडतोय. संघाच्या धावसंख्येला देतो आकार. 8 धावा धावफलकावर, 8 लॉस ऑफ 1. वेदस्तू ज्याने आल्यालाच मात्र 2 धावांनी खातं उघडलंय. या संघाचा महत्वाचा ऍसेट आहे. नॉस्टा केला मोहिल चावडा आपण बघतो त्या ठिकाणी. पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, पूल केलाय, शॉर्ट पिच चेंडू होता आणि अजून एक फटकावून बघतो त्या ठिकाणी. गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी जातोय. चांगला फटका, 2 धावेसाठी. असे फटके येणं गरजेचं आहे, कारण 36 चेंडूचे सामने, 6 षटकांचे सामने. प्रत्येक चेंडू जरी डबल तुम्ही घेतला तरी तुम्ही आरामात या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. याच ग्राउंडवर नेहमीच हे सराव करणारे खेळाडू आहेत, त्यामुळे कुठल्या बॅट्समॅनला कुठे टार्गेट करायचं हे सुद्धा त्यांना माहिती आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. ओव्हर पिच होता, पुन्हा एकदा उडवलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय चेंडू आणि पुन्हा एकदा पंचम कन्फर्म करतायत अभि परब. इट्स अ 2D अगेन. बॅक टू बॅक 3 2D, धावसंख्या 12. 2 षटकांच्या अखेरीस 12 धावा धावफलकावर. त्यामुळे ग्राउंडच्या आतमध्ये वेदस्तू आल्यानंतर एक वेगळी एनर्जी आपल्या संघासाठी तो घेऊन आलाय. धावा तो बनवतोय. मागच्या 3 चेंडून 6 धावा त्यांनी बनवलेत. ओपनिंग बॅट्समन आपण जर बघितलं तर विनायक तंबूतला कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला, पण पहिल्या विकेटसाठी तब्बल 58 धावांची पार्टनरशिप आपण पहिल्या इनिंगमध्ये बघितली आहे सलामीच्या 2 फलंदाजांमध्ये. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सेकंड स्पिलमध्ये या संघाचा आयकॉन वर्धन. षटक खूपच चांगला इकॉनॉमिकल टाकला. अवघ्या 5 धावा खर्च केल्या. अशा षटकाची गरज आहे. एका षटकाकडे बघितलं धावसंख्या 5, मागचं षटक 7 धावांचं होतं, धावसंख्या 12 झाली 2 षटकाखेर. आतापर्यंत एकही एक्स्ट्रा 2 षटकामध्ये खर्च केला नाहीये गोलंदाजांनी. वर्धन मोहिते समोर मोहिल चावडा. बॅटिंगसाठी आतापर्यंत एकच चेंडू फेस करू शकलाय मोहिल. नेक्स्ट स्टिकवर चेंडू, खूप चांगला फ्लिकचा फटका, मनगटी फटका आणि एक्झिक्यूट केला तो स्क्वेअर लेग मध्ये. आणि पंचांचा गोशांकी क्षेत्राला इशारा येतोय 1 धावेचा. डिक्लेअर झोन. 1च धाव मिळाली चेंडूवर आणि धावसंख्या 13. मागचे 13 चेंडू या मध्ये बघितले आपण 13 चेंडू झालेत आणि 13 चेंडू आपण बघतोय की 2 चेंडू आतापर्यंत मोहिल फेस करू शकलाय. पहिल्या षटकात आपण बघितलं की विनायक त्या ठिकाणी होता. विनायक ते 6 चेंडू फेस केले. पुढचा चेंडू वर्धन टू मोहिल. समोर मारलाय. क्षेत्रशक्ती डी मध्ये उभा आहे, तिथे चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत मोहिलला मी तिथे 1 धाव या चेंडूवर आणि धावसंख्या 14. 14 लॉस ऑफ 1. 59 टू विन इज द टार्गेट. 59चं टार्गेट आहे. 6 षटकांचे सामने. आजचं शेड्यूल आपण बघतोय राजेश की एकूण 12 सामन्यांचं आहे. लीग मधले 12 सामने. मला असं वाटतं जवळजवळ 3-3 मॅच प्रत्येक संघाच्या आज पूर्ण होतील. जवळजवळ चित्र स्पष्ट होऊन जाईल की कुठला संघ पोहोचेल नेक्स्ट राऊंडमध्ये, कुठला संघ पोहोचेल तो क्वालिफायर राऊंडमध्ये, एलिमिनेटर राऊंडमध्ये. या गोष्टी जवळजवळ आज कन्फर्म होतील 50%. या षटकात पहिल्यांदाच वेदस्तू स्ट्राईकला. लिडिंग एज आहे आणि कॉमेंट्री बॉक्सच्या वरून चेंडू फ्लाय होतोय गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी.
समोर खेळण्याचा प्रयत्न होता, चांगली ग्रीप होती या चेंडूच्या भोवती. बॅटची एज घेऊन चेंडू विकेट किपरला बीट करून कॉमेंट्री बॉक्सच्या वरून फ्लाय झालाय. यावर्षी खूप काही इम्प्लिमेंट बघायला मिळतात. कॉमेंट्री बॉक्सचा जागा चेंज करून टाकली आहे, त्यामुळे इथून चांगला व्ह्यू बघायला मिळतो कॉमेंट्री करत असताना. सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण ज्या ठिकाणी लिहिलं गेलंय त्या ठिकाणी शक्यतो कॉमेंट्री बॉक्स असायचा. डावला सगळे गेस्ट बसायचे. समोर मारला ऑन द राईज, चेंडू हवेमध्ये आणि गोशांकी क्षेत्र 2 धावा. त्यामुळे यावर्षी खूप काही चेंजेस बघायला मिळतात. ज्या ठिकाणी VIP डाईज होतं त्या ठिकाणी बघतो की खेळाडू कसे बनवून टाकलाय. VIP बघतो डाव्या बाजूला आपल्या ठिकाणी बसलेत. संतोषदादा राहुल ज्यांच्या शुभस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पडला त्या ठिकाणी ते बसलेत आणि इतर मान्यवर तिथे सुद्धा उपस्थित आहेत. बिग बॅश चेंज मोकळी सीझन 12. द लेगसी कीप्स ग्रोईंग, हिस्ट्री इज द मेकिंग. ही टॅगलाईन आहे बिग बॅशची. स्वर्गीय महेश चमन पेडणेकर आणि त्याचबरोबर स्वर्गीय प्रशांत अप्पा घाडी यांच्या नावाने आपण बघतो खेळाडू कक्ष, ज्या ठिकाणी खेळाडू यंत्र विश्रांती करत आहेत. आणि टेनिस .inचा एक कॅमेरा सुद्धा त्याच बॉक्समध्ये आहे. 70 लॉस ऑफ 1 इन थर्ड ओव्हर. ओन द राईस खेळायचा प्रयत्न, समोर मारले चेंडू, पण या ठिकाणी मेल बघू धावा किती, त्यात 2. खेळाडू कक्षात जर चेंडू गेला डायरेक्ट तर 1 धावा आहे. त्याच्यावरती फ्लेक्स लागला तर 2 धावा. त्याच्यावरून जर चेंडू गेला तर तब्बल 6 धावा मिळतील. आपण पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकार बघितलेत. बघायचं त्यांच्या कमरेजमध्ये किती षटकार मारणार मिथ 11चे मित्रांच्या विरोधात श्री साई स्ट्रायकर्स. आज समोर मारलाय, उंच गेला, किती लांब गेलाय बघूया. दर्जेदार ब्राईट स्ट्रोक, सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. अजून थोडीशी ताकद नाही, अजून थोडंसं एलिव्हेशन वेगळं जर बघायला मिळालं असतं तर निश्चित असा षटकार बघायला मिळाला असता. पण चांगला प्रयत्न या चौकारामुळे. चौकारच्या मदतीने धावसंख्या 23. 2 षटकं पूर्ण केली वर्धन आणि धावा खर्च केल्या त्या 16. विकेट त्याला मिळाली नाही. तीन षटकांच्या अखेरीस 23. करंट रन रेट आपण बघतो म्हणजे 7.67. आणि आता मात्र षटक क्रमांकात 4 आता गोलंदाज घेऊन येईल. बॉलिंग मार्कवर प्रथमेश नाईक. चेंडू शिल्लक आहे ते 18 करायचे, ते 36. रिक्वायर रन रेट 12. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. अंपायर सिग्नल. बॅटिंग पॉवर प्ले आपण बघतो की ज्या डायव्हर्सच्या बिल्डिंग आहेत, उजव्याच्या बिल्डिंग आहेत, बिल्डिंगच्या टेरेसवर चेंडू जातोय तर तुम्हाला चौकार मिळणार. हा बॅटिंग पॉवर प्लेचा रूल आहे या ग्राउंडवरचा, लाल मैदानाचा. सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण मैदान. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. बघायचं बॅटिंग पॉवर प्ले धावा येणं गरजेचं आहे. आता 18 चेंडू शिल्लक आहे, तुम्हाला 36 धावा करायच्या आहेत. त्या षटकामागे 12 धावा करायच्या आहेत. या षटकातल्या धावा खूप इम्पॉर्टंट आहेत. जेवढ्या दिल त्या बेनिफिट असतील त्या स्ट्रायकर्स या संघासाठी. बॉलिंगसाठी आपण बघतोय म्हणजे प्रथमेश नाईक. हो, पहिला चेंडू वाईट लाईन, वाईट यॉर्कर, भन्नाट वेग, अचूकता होती चेंडूमध्ये. आधी फलंदाज शफल झाला, नंतर आपण बघितलं की बॅकफुटला येईपर्यंत खूप लेट झाला होता आणि तोपर्यंत पंचांचा डॉट बॉलचा इशारा. थांबून खेळायचा प्रयत्न, लेग ब्रेक होता. चेंडू कुठे जाऊन लँड होते बघायचं, ते पंच इशारा करतात, कन्फर्म करतायत. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. 4 धावा. चेंडू येण्याची वाट बघितली, पॉज केल्यानंतर डिस्पॅच स्क्वेअर लेगच्या दिशेने. दर्जेदार चौकार. धावसंख्या 27, 27. पॉवर प्ले मध्ये दुसरा चेंडू बघतो की त्या ठिकाणी चौकार. अजूनही 4 चेंडू पॉवर प्ले मध्ये शिल्लक आहेत. मोहिल चावडा स्ट्रायकिंग एडला, जो आघाडीचा फलंदाज आहे. 27. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, खूपच बाहेर. तिथे मात्र पंच बाहेर निघतायत, जागा बनवतायत आणि सांगतायत आमच्या गुणसंख्या लेखक शुभम तिवारीला इट्स वाईड. ऑनलाईन स्कोर आहेत आमच्या सोबत भूषण.
क्रिक हिरोज या ॲपवर आपण बघतो त्या ठिकाणी स्कोरिंग सुरू आहे आणि लीग म्हटल्यानंतर या गोष्टी हव्याच प्रत्येक लीगमध्ये. ऑनलाईन स्कोरिंग 28 लॉस ऑफ 1. फुल टॉस बैठक पूर्णपणे कोसळला चेंडू मारत असताना फटकावत असताना आणि चेंडू बघा त्या ठिकाणी कुठे निघून गेलाय आणि पंचांचा 2 धावेचा इशारा. टुडी मारला या चेंडूवर. एलिव्हेशन थोडंसं वेगळं. जसं आपण बघतो या षटकात आपण उल्लेख करतो की जेव्हा बॅटिंग पॉवर प्ले खेचतो त्या ठिकाणी बघतो की त्या आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंगच्या जर टेरेसवर जरी बॉल गेला तरी तुम्हाला षटका चौकार मिळणार आहे आणि समोर तर षटकार आहेच. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर आपण चित्र राजेश की पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला चौकार बघायला मिळाला नाही जास्त करून पण 3 षटकार बघायला मिळाले. त्याचं उत्तर देत आपण बघितलं की त्या ठिकाणी एक चौकार आलाय. धावसंख्या 30 धावा अजूनही करायच्या त्या मैदानावर 29. लीडिंग एज आणि थेट मागे चेंडू. निर्धाव चेंडू डिक्लेअर नाही आहे निर्धाव बोललो. निर्धाव चेंडू मागे आला. चेंडू दरम्यान धावसंख्या अजून बघतो ती 30 धावा. 14 चेंडू शिल्लक. 29ची गरज. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चिकी सिंगल कंप्लीट या चेंडूवर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेदस तुला स्ट्राईक मध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चेंडू या षटकातला आपण बघतो ते एक शिल्लक आहे आणि एका चेंडूत एक मोठा फटका हवा आहे. जर आपण ही धावसंख्या जर आपल्याला बॅलन्स करायची असेल धावसंख्येचा पाठलाग आपल्याला करायचा आहे तर या चेंडूवर एक मोठा फटका हवा आहे. वेदुस्तकडे ती क्षमता आहे ती ताकद आहे ती गुणवत्ता आहे त्याच्याकडे. 13 चेंडू 28ची गरज. गुड बॉलिंग. विकेट किपर क्लोज असल्यामुळे बघतो की त्या मुवमेंटला बॅट्समन काहीच करू शकला नाहीये. फुटर दाखवू शकला नाही. दरम्यान बघतो की त्या ठिकाणी चेंडू निर्धाव जातोय आणि एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 31 धावा धावफलकावर. 31 धावा धावफलकावर आहेत. 7.75ची सध्या गती आहे आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये करायच्या तेव्हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूने 28 धावा. रिक्वायर्ड रन रेट 14 रन पर ओव्हर. टीम मीटिंग सुरू आहे मिथ 11ची आणि टीम मीटिंगमध्ये बघायचं की कुठला गोलंदाज पुढचं षटक घेऊन येईल. आणि बॅटिंग पॉवर प्ले संपलाय. 2 षटकां बघितली त्या ठिकाणी वर्धनची सुद्धा बघायला मिळाली. बोली मार्कवर हर्षल कुतवड. 12 चेंडू 28 धावा. मिथ 13 जवळ गोलंदाजी करतोय संघ. मिथ 13 वर्सेस श्री साई स्ट्रायकर्स. पहिला सामना. नेक्स्ट मॅच चिंतामणी वर्सेस शारदाई. नाणेफेक जिंकल्या तर शारदाई संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला त्यांनी आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले म्हणजेच चिंतामणी संघाला. पहिला चेंडू थोडासा मागे गेलाय. जागा बनवली. कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि पंचांचा 2 धावेचा इशारा. या आता 2-2 धावा तुम्हाला करायचे आहेत. तिथे षटकार नाही आहेत चौकार त्या ठिकाणी तुम्हाला डुडीज मारायचे आहेत. त्या धावसंख्येच्या आसपास राहण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल कारण लीग मॅचेस आहेत. जेवढं तुम्ही धावा बनवणार त्या निश्चित त्याचा इम्पॅक्ट नेट रन रेटवर पडणार. विकेट किपर क्लोज उभा आता. बॅकफुटला गेला पुन्हा जागा बनली. चेंडू हवेमध्ये. जेलचा तिथे मात्र प्रयत्न करणार त्या ठिकाणी पण चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. दरम्यान एकच धाव मिळते ती मोहिलला. एका धावाने जास्त काही मोठा फरक पडणार नाहीये. खूप इझी होईल ते सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच मी 13 या संघाला. धावसंख्या 34. जेव्हा प्रेक्षकांनी विनंती की जेव्हा तुमच्याकडे येईल चेंडू तुम्ही थोडंसं दूर व्हा तिथून. चेंडू फिल्डिंग करण्यासाठी कुठल्या प्रकारचा अडथळा येणार नाही त्याला खेळाडूंना. दहा चेंडू 25. यशच्या मागे फक्त आयकॉन नाही स्वतः तो लीड आहे या संघाचा. संगनायक वर्धन थोडासा मागे जातोय. 10 चेंडू करायचे ते 25 धावा. फिल्डिंगमध्ये चेंजेस ज्याप्रमाणे बघितलेत आपण यशच्या मागून प्रथमे शेंद्रने केलेत या आयकॉनने केलेत आणि त्या फिल्डिंग सेटिंगवर बघू त्या कशा प्रकारे धावा तो रोखतोय. पुण्याचा हर्षद कुतवड.
जेवढा वेगवान, पण हा चेंडू एलिव्हेट मिळाला नाही, एलिव्हेशन करू शकला नाहीये. एलिव्हेट करू शकला नाही, समोर फटका. इव्हन रेंजमधला चेंडू होता. वेदस थोडासा नाराज होतोय कारण ओव्हर पी चेंडू भेटला होता, बॅटच्या खाली भेटला होता. फक्त समोर बॅटचा फ्लो ओपन करून उचलायचा होता चेंडू. बॅकग्राऊंडमध्ये आपण बघतो त्या ठिकाणी समोरचा जो खेळाडू कश आहे त्याच्या जर त्या जाऊन जर रूफवर चेंडू पडतो निश्चित तुम्हाला जास्त धावा मिळतील. तो प्रयत्न इथे करावा लागेल. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. हर्षल खुतवड आतापर्यंत अशा 3 चेंडू खर्च केले, 3 चेंडू धावा खर्च केले, त्याचे एकूण 4. बिग बॅश चिंचपोकळी फर्स्ट डे फर्स्ट मॅच. रिदममध्ये प्रॉब्लेम होता. रिदममध्ये बघतो त्या ठिकाणी जर रिलीज पॉईंट जर आला त्या ठिकाणी चेंडू टाकत असताना हर्षल स्वतःहून थांबतोय. 2 वेळा असं घडलंय. रिलीज पॉईंटला आल्यानंतर बघतो की त्या ठिकाणी ग्रीप मिळत नाहीये गोलंदाज हर्षलला. रनअप चुकला, रिलीज पॉईंट चुकला तर खराब चेंडूवर मोठे फटके येऊ शकतात, त्यामुळे तो स्वतःला थांबवतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्पर्धा बघू शकता. इनसाइड आहे जे जास्त लांब जात नाही चेंडू, ते क्षेत्ररक्षक आधी चेंडू कव्हर करेपर्यंत चेकी सिंगल कंप्लीट केली आहे. tenniscricket.in यूट्यूब आहे, तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघता. सर्वांचं स्वागत आहे बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. आता चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 8 आणि करायच्या त्या 23 धावा. पहिल्या इनिंगमध्ये आपण जसा उल्लेख केला की 3 षटकार मारले गेले होते. इथे तुम्हाला कमीत कमी 2 तरी मारावे लागतील त्याचं उत्तर देत असताना. आज चेंडू 23 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू 23 धावा. जसं आपण बघतो की त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. संगनायक वर्धन त्या ठिकाणी गोलंदाज हर्षलची चर्चा करतायत. दोन्ही फलंदाज येऊन चर्चा करतायत. बघायचं चर्चेचं निरसन काय होणार, उत्तर काय मिळणार. चला मॅच कंटिन्यू करूया. 8 चेंडू 23. हो इथे मात्र बघायचं चेंडू पायाला ब्रश होऊन जातोय मागे निघून. लेफ्ट करायचा प्रयत्न होता पण अंदाज चुकला. जेवढा हवा तेवढा चेंडू ऑफ ब्रेक होत नाही, ऑफ कटर होत नाहीये. चेंडू पायाला ब्रश होऊन मागे निघून जातोय. अंदाज चुकतोय. एक चेंडू कमी होतोय टार्गेटमधून आणि 7 चेंडू शिल्लक 23 धावांची गरज आहे. 7 चेंडू 23 धावा. बॅकग्राऊंडवर म्हटलं हे आपण जर लक्ष बघितलं तर तुम्हाला एक्सपिरियन्स तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. समोर मारलाय, एलिव्हेशन थोडंसं बाजूला आपण बघतोय आणि पंच कन्फर्म करताय चेंडू आता धावा किती मिळतील. कोशान किशतीचा चेंडू जातोय. 2 धावेचा हा फटका. षटक समाप्त आणि धावसंख्या 38 धावा धावफरक. प्रथम षटक बघायला मिळते. अवघ्या 7च धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने आणि चांगली गोलंदाजी केली आहे षटकात हर्षल खुतवडने. अवघ्या 7च धावा. आता शेवटचे षटक शिल्लक आहे आणि करायच्या त्या 21 धावा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 21. बॉलिंग मार्कवर आयकॉन्स होते प्रथमेश शिंदे गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 21. धावसंख्या जर बरोबरीत आली तरच 1-1 पॉईंट तुम्हाला मिळेल. अदरवाईज जो संघ सामना जिंकतो त्या संघासाठी 2 पॉईंट्स आहेत. खूप काही स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण नियम बघितले तर मॅन्डेटरी या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत सर्वच खेळाडूंसाठी, संघ नायकांसाठी, संघासाठी. ते आपण चित्र बघितलं आहे स्पर्धेमध्ये. स्ट्रायकिंग इडला मोहिल. 6 चेंडूत 21 करायचे. 6 बॉल 21 टू विन. पहिला चेंडू प्रथमेशचा. थोडासा ओव्हरपिच समोर मारलाय. किती लांब गेला बघूया चेंडू. ओहो क्या बात आहे. व्हेरी गुड शॉट. इट्स ह्यूज अँड हँडसम. मोहिल चावडाचा शेवट षटकातला पहिला षटकार. आयकॉनच्या अगेन्स्ट एक मोठा फटका. ऑन द राइज, ऑन द टाइम. एक्सलेंट शॉट बाय मोहिल चावडा. बेधुंद करणारा फटका होता.
डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणार आणि पहिल्याच चेंडूवर टार्गेट केलंय म्हणजेच प्रथमेश इंद्रेला. ज्या प्रथमेशने 3 षटकार मारले होते त्याला टार्गेट करण्यात आलंय. ट्रॅक चेंज केलं प्रथमेशने. ओव्हर द विकेट अटॅक करेल. ओव्हरपिच आहे ऑन साईडला ऑन द राईस पुन्हा एकदा पण मिळतील त्या चेंडूवर 2 धावा हरकत नाही. 2 धावा सुद्धा मिळाल तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे बॅटिंग करत असताना त्या टीमला. एखादा फटका समोर येईलच तो प्रयत्न करतोय मोहिल चावडा. धावसंख्या 46. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही करायचे आहेत 13 धावा सामना जिंकण्यासाठी. 13 स्टील रिक्वायर फ्रॉम द 4 डिलिव्हरी. एक षटकार आलाय. मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय तो श्रीसाई स्ट्रायकर्स या संघाकडे. 4 चेंडू 13. प्रथमेश पुढचा चेंडू घेऊन थोडंसं थांबून एक्झिक्यूट केलाय. वेट अँड डिस्पॅच, वेट अँड पॉज अँड देन डिस्पॅच. व्हॉट अ शॉट अगेन. सच अ मॅग्निफिसंट 6 रन. व्हॉट अ टायमिंग. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स इन द लास्ट ओव्हर. टेम्परामेंट बघा काय आहे, संयम बघा काय आहे. 6 षटकांच्या सामन्यात हेच स्वतः गोष्टी चापल्या जातात, चेक केल्या जातात की तुमच्याकडे टेम्परामेंट काय आहे, संयम किती आहे. आणि तो संयम बघायला मिळाला. पहिल्या षटकापासून आपण जर बघितलं तर मोहिल चावडा खूप संयमाने बॅटिंग करत होता. इव्हन त्याच्या पहिल्या षटकात त्याला स्ट्राईक मिळाला नाही. 12 चेंडू जेव्हा संपले तर फक्त 2च वेळा चेंडू त्याला स्ट्राईकवर आला होता आणि 2च धावा त्याने केल्या होत्या. आता मागून आला आणि सगळ्यात पुढे निघून गेलाय. ते म्हणतात ना मराठीमध्ये म्हण आहे राजेश, कानामागून आली तिकट झाली, तसं झाली गोष्ट. 2 ठोकलेत त्याने या षटकामध्ये आणि सामना बघा कुठे आलाय. 3 चेंडू आणि 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. जसं मगाशी मी उल्लेख केला, सामना जर बरोबरी सुटला तर दोन्ही संघाला 1-1 पॉईंट मिळणार आहे कारण लीग मॅच आहे. 3 चेंडू 7. 2 मारलेत मोहिलने. फुल टॉस मिस टाइम झालाय. चेंडू मध्ये झेल उडाली त्या ठिकाणी क्षेत्रशक्ती ते सज्ज आणि हे उत्तर आहे. हे उत्तर आहे आयकॉनचं. इथे मात्र प्रथमेश विकेट काढतोय म्हणजेच सेट बॅट्समन मोहिल चावडाची. व्हेरी फुल टॉस. इथे मात्र चेंडू होता. एक मोठा षटकार सामन्यामध्ये निश्चितच त्याने 2 षटकांमध्ये कमबॅक केलं होतं. अजून एक षटकार भावा होता. यशीच्या मागून यशच्या तेच सांगतोय की अजून एक षटकार मारायचा आहे त्याप्रमाणे चेंडू टाक. इव्हन फुलटा सुद्धा टाकला होता. समोर खेळायचा प्रयत्न पण टायमिंग जमला नाही आणि पॉइंटला चेंडू उडाला आणि झेल बाद झालाय तो म्हणजेच मोहिल चावडा. 28 रनची भारतरकी आपल्या संघासाठी त्यामध्ये साकारली. बॅटिंगसाठी इंजर्ड प्लेअर जसं मगाशी कॅप्टनने उल्लेख केला मोहिलने की त्याला जास्त मी बघणार नाही, पण मगाशी रोहनने सुद्धा उल्लेख केला होता जेव्हा संघाला गरज आहे मी निश्चित ग्राउंडवर उतरेन. आता गरज आहे संघाला गरज आहे. 2 चेंडू 7 धावा करायचे आहेत. एक षटकार सामन्याचं चित्र पूर्णपणे संपवून टाकेल याच्यात तरी मात्र शंका नाही. सध्या आपण हे बघतो ही पोझिशन अलाउ नाहीये क्रिकेटमध्ये की खेळाडू हा बॅट्समन कडेच. येस राईट डिसिजन. थँक्यू सुबोध गडसे. गुड डिसिजन. कुठलाही तुम्हाला क्लोज खेळाडू उभा करायचा आहे तो बॅट्समनच्या समोर चेहरा करूनच उभा राहणार, पाठमोरा उभा राहणार नाही. त्यामुळे ही पोझिशन पंचांनी ताबडतोब सांगितली, थांबवलं त्या ठिकाणी की तुम्हाला उभं राहायचं असेल क्लोज तुम्हाला चेहरा समोरच ठेवावा लागेल आणि तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मंडळ जबाबदार नाही. 2 चेंडू 7 धावा. स्ट्राईक केला रोहन कदम, आयकॉन प्लेअर. हो क्या बात आहे. 1 हँडेड उचललाय. ओ व्हॉट अ शॉट. मॅच मध्ये कलाटणी आणि पंचांच्या चौकार. 1 हँडेड. हाताला इंजुरी आहे. रोहन ती जबाबदारी खांद्यावर घेऊन आला. अशा काढून हॅट्स ऑफ आहे. संघासाठी उभा राहायला मॅच सुरवण्याच्या अगोदर आम्ही तोच चर्चा केली की आता भरपूर मार लागलाय. रोहन तेच बोलला होता की जेव्हा गरज असेल संघाला मी ग्राउंडवर येईन. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. बिग बॅश मधला पहिला सामना चित्तथरारक, रोमहर्षक गेल्या शेवटच्या चेंडूवर. आणि व्हॉट अ बॅटिंग. मोहिल चावडाने जिथे मात्र इनिंग संपवली, जिथे तो बाद झाला तिथून रोहनने नवीन सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. रोहन स्ट्रायकिंगला. आता 1 चेंडू शिल्लक आहे आणि करायच्या त्या 3 धावा. सामना बरोबरी सुटला तर 1-1 पॉइंट मिळेल दोन्ही संघांना लीग मध्ये. व्हॉट अ मॅच. पहिला शेवटचा चेंडू.
ओ फ्लिक केलाय आणि फटका बघा किती धावाचा मिळतोय त्या ठिकाणी पंच कन्फर्म करते. दोन धावा, मॅच इक्वल. मॅच टाय झाली आहे, पहिलीच मॅच टाय झाली आहे आणि दोन्ही संघामध्ये आपण बघतो त्या ठिकाणी खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला. ड्रॉ मध्ये मॅच गेली, ड्रॉ झालाय सामना आणि दोन्ही संघाला आता एक एक पॉइंट मिळणार आहे. काय मॅच झाली, काय सामना रंगला शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवट चेंडूपर्यंत. शिवाजी कदम यांच्याकडे कॉन्सोलेशन प्राइज आहे 500 रुपीजचं मोहिल चावडासाठी. मोहिलने ते स्वीकारायचं आहे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन. या सामन्याचा आपण सामन्याचा पुरस्कार जाहीर करत आहोत. अप्रतिम खेळ ज्याने मात्र केला आणि सामन्याला मात्र खूप चांगली सुरुवात आपल्याला करून दिली. या समोर शिवाजी कदम यांच्याकडून मोबाईलसाठी पारितोषिक 500 रुपयाचं आणि ते डिजिटल पेमेंट होणार आहे. ते करणार त्याला ऑन गुगल पे UPI पेमेंट जाईल. शारदाई संघाने नाणेफेक जिंकले, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. शारदाई संघ फिल्डिंग लावून घ्या. बिग बॅश मधली सुरुवातच एवढी रोमहर्षक झाली राजेश, उत्कंठावर्धक झाली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली ती लढत आणि रोहन कदम दिलेली